बंधू आणि भगिनींनो, अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला ठाम विरोध करण्यासाठी गुरुवार 4 जून 2026 रोजी दी माईसाहेब आंबेडकर सभागृह, भीमछाया सांस्कृतिक केंद्र, मुंबई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्ग, कलिना, सांताक्रूज येथे मोठ्या संख्येने आलेल्या सर्वांचे लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। बंधू आणि भगिनींनो, आमच्या देशातील आणि महाराष्ट्र राज्यातील मनुवादी जातीयवादी BJP सरकारला हे आरक्षण पूर्वीपासूनच खटकत आहे। आरक्षण कशा पद्धतीने उद्ध्वस्त केलं पाहिजे यासाठीच त्यांनी उपवर्गीकरणाचा घाट घातला आहे आणि दोन जातीमध्ये वाद निर्माण करण्यात हे सरकार यशस्वी ठरलं आहे। उपवर्गीकरण हे कायद्याच्या चौकटीत टिकणार नाही, परंतु या उपवर्गीकरणामुळे आरक्षणाला धोका निर्माण होणार आहे। या कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक मान्य प्राध्यापक डॉक्टर संदेश वाघ, मुंबई विद्यापीठ, मान्य गणेश बोरकर साहेब, अखिल भारतीय चर्मकार संघ, मान्य दिनेश डिंगळे, मान्य माजी सहसचिव सामाजिक न्याय, मान्य गौतमजी सोनवणे, मुख्य सचिव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र, माननीय लक्ष्मणजी भगत, कार्याध्यक्ष बौद्ध पंचायत समिती, मान्य ॲडव्होकेट किशोर डोके साहेब, एअर कॉर्पोरेशन SC/ST एम्प्लॉईज असोसिएशन, या कार्यक्रमाचे सभाध्यक्ष आयुष्यमान प्रकाश मोरे, तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आयुष्यमान संदीप साळवी यांनी। तसेच या सभेला मोठ्या संख्येने आलेल्या व्यक्तींचे स्वागत केले आयुष्यमान अरुण गमरे यांनी। तसेच या सभेसाठी आलेल्या सर्व लोकांचे आभार मानले मान्य लक्ष्मण भगत साहेबांनी। बंधू आणि भगिनींनो, हा कार्यक्रम 3 भागामध्ये लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये प्रसारित केला जाणार आहे। हा भाग पहिला आहे। या भागामध्ये मान्य गणेश बोरकर साहेबांचं अतिशय बहुमूल्य असं उपवर्गीकरणाला विरोध का याविषयी आपल्याला त्यांचं मनोगत ऐकायला मिळणार आहे। तर दुसऱ्या भागामध्ये मान्य प्राध्यापक डॉक्टर संदेश वाघ, मुंबई विद्यापीठ यांचं मार्गदर्शन ऐकायला मिळणार आहे। तर तिसऱ्या भागामध्ये सभेसाठी आलेल्या इतर मान्यवरांचं मनोगत आपल्याला ऐकायला मिळणार आहे। त्यामुळे अनुसूचित जाती जमातीतील सर्व लोकांना कळकळीची विनंती आहे की आपण उपवर्गीकरण काय आहे आणि त्यामुळे आरक्षण कसं नष्ट केलं जाणार आहे, जातीमध्ये कसा वाद निर्माण केला जाणार आहे, त्यासाठी हे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिले पाहिजेत आणि उपवर्गीकरण होऊ नये यासाठी प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे। मोर्चे निघणार असतील तर त्या मोर्चामध्येही आपण सहभागी झालं पाहिजे, तेव्हाच उपवर्गीकरणाची प्रक्रिया थांबेल, आरक्षण वाचेल। त्यासाठी प्रत्येक बांधवांनी हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा आणि लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान। कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। ही एक वैचारिक सुरुवात होण्या अगोदर आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहात। आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून त्यांच्या अधिपत्याखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। भीमछाया सांस्कृतिक केंद्राचे अर्थ संस्थापक अध्यक्ष आणि कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्था या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोकण प्रांताचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी मोरे साहेब या आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। सर्वांना सविनय जय भीम। विश्वदंत तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य नेते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला सर्वप्रथम अभिवादन करून आज या ठिकाणी आता आम्ही या सभागृहामध्ये उपस्थित या ठिकाणी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे प्राध्यापक डॉक्टर संदेश वाघ, मुंबई विद्यापीठ, त्याचप्रमाणे दिनेश डिंगळे माजी सचिव, त्याचप्रमाणे लक्ष्मण भगत, कार्याध्यक्ष बौद्ध पंचायत समिती, त्याचप्रमाणे गणेश बोरकर साहेब, अखिल भारतीय चर्मकार संघ, त्याचप्रमाणे गौतम सोनवणे, महाराष्ट्र सचिव रिपाई, ॲडव्होकेट किशोर डोके, एअर कॉर्पोरेशन SC/ST एम्प्लॉईज युनियन, हे सगळे मान्यवर आणि आणि ज्यांना आपण या ठिकाणी निमंत्रित केले त्या सर्व संस्थांचे सर्व सन्मान्य या ठिकाणी कार्यकारी सदस्य
उपस्थित बंधू, या ठिकाणी आजच्या हा कार्यक्रमाचे जे सूत्रसंचालन करणारे आमचे संदीप साळवी यांनी आजच्या ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय प्रकाशजी मोरे यांचं जे नाव सुचेल त्याला मी आपल्या सर्वांना अनुरोध देते त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष स्वीकारायसाठी त्याला विनंती. सर्व महामानवांना अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाला विशेष असे मार्गदर्शन करणारे सर्व आपल्या आदरणीय सहकारी, सगळे हितचिंत आणि जमवलेले सगळे जमलेले माझे भीमसैनिक मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान मी स्वीकारत असून आदरणीय आजच्या कार्यक्रमाची जे काही सूत्रसंचालन आहे थोडं आपण फरक केलेला आहे, कारण आदरणीय बोरकर साहेबांना परत गाडीतून जायचं आहे अकोल्याला, आणि त्यांची वेळ अत्यंत महत्त्वाचा आणि त्यांचं बोलणंसुद्धा आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांच्या वेळेचं भान टाकून आपण सुरुवात करताना प्रथम आपण आदरणीय संदीप साळवी या कार्यक्रमाची प्रस्तावना करतील अशी मी त्यांना विनंती. सर्वांना पुन्हा एकदा सगळ्यांनी जय भीम. आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल की सध्या महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे ती महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या आरक्षणावरती संविधानातनं पळवाट काढून जे उपवर्गीकरण केलं जात आहे आणि ते SC STचं त्या उपवर्गीकरणाला आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विरोध होत असताना या जिल्ह्यामध्ये देखील त्याचा विरोध झाला पाहिजे. या अनुषंगाने आपण सर्व विचारवंतांच्या आणि इथे काही उपस्थित मान्यवर आहेत आपल्या सर्वांचं विचार विनिमय व्हावं यासाठी ही बैठक या ठिकाणी आज बोलवण्यात आलेली आहे. या बैठकीचा उद्देश एवढाच असेल की जे उपवर्गीकरण जे सरकार करत आहे ते उपवर्गीकरण का करावं किंवा याला आमचा विरोध का आहे ते सर्व समजून घेण्याकरिता आपण या ठिकाणी जी बैठक बोलवलेली आहे. ती बैठकीला सुरुवात होत असताना आपल्यासाठी या ठिकाणी आलेले मान्यवर खूप महत्त्वाचे आहेत, कारण त्यांच्याकडून आपल्याला या विषयावरती जास्त ऐकायला आवडेल, परंतु आपल्या स्थानिक ठिकाणी देखील काही मंडळी आहेत ज्यांच्याकडून आपण या विषयासाठी थोडंसं त्यांना वेळ देणार आहोत. परंतु वेळ देत असताना मी सगळ्यांना विनंती करेन की आपण वेळेचं भान घेऊन तर थोडक्यात आपलं मार्गदर्शन केलं तर चांगलं राहील. म्हणून मी सर्वप्रथम या ठिकाणी बोरकर साहेब राष्ट्रीय चर्मकार समाजाचे प्रतिनिधित्व करणारे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन या ठिकाणी करावं. हॅलो, नमोबुद्धाय. सहर्षीय सर्वांना जय भीम. ज्या महामानवांनी या देशाचं रक्षण करण्यासाठी आपल्या रक्ताची आहुती दिली त्यांना मी अभिवादन करतो. आणि वेळेचं भान लक्षात घेता आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक, अध्यक्ष, पदाधिकारी आणि विचारवंत विराजमान सर्व समस्त सन्माननीय बंधू आणि भगिनी, मला आनंद होत आहे आपल्याशी संवाद साधण्यासाठी. आणि वैचारिक देवाणघेवाण झाली तर एकोपा वाटते, आणि जर संवाद झाला नाही तर गैरसमज निर्माण होतात. म्हणून आजचा हा कार्यक्रम मार्गदर्शनाचा नाही, तर आपण संवाद साधणार आहोत. आणि संवाद साधत असताना काही गोष्टींचा मी खुलासा करतो की जर मी बोलत असताना जर असं कोणाला वाटत असेल किंवा ते हिंदूच्या विरुद्ध बोलत आहे तर मी त्या हिंदूंच्या विरुद्ध बोलतो जे घटनेला मानत नाही. म्हणजे बाकी जे अत्यंत प्रामाणिक हिंदू आहेत ते माझ्यासाठी प्रिय आहेत, पण जे संविधान मानत नसतील त्या हिंदूंच्या विरुद्ध मी बोलणार आहे. मी त्या बौद्धांच्या विरुद्ध बोलणार आहे की जे बाबासाहेबांना आणि तथागतांना मानत नाही, त्या बौद्धांच्या विरुद्ध बोलणार आहे. आणि मग प्रश्न असा आहे की आपल्याला विरोधात बोलायची गरज आहे का? तर आपल्याला विरोधात बोलायची गरज नाही, पण काही समाज विघातक प्रवृत्ती आपण समाजाची प्रवृत्ती आहे असं मिळवून एक नवीन वाद जन्माला घालते. आणि म्हणून एक थोडक्यात मी सरांशी बोललो की सर कुठल्या विषयाला आपण हात घातला पाहिजे. तर आपला विषय आहे की आजचं जे लोकवर्गीकरण आहे त्याला विरोध
आता विरोध म्हटला की लगेच काय होतं की आपण कोणाच्या तरी विरोधात बोलतोय ना, आणि ज्याच्या विरोधात बोलतोय तो जो समाज आहे त्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारे काही मोजके लोक आहेत जे एका विशिष्ट पक्षाचे प्रायचित्व स्वीकारून ते पक्ष त्याला प्रोटेक्ट करते. त्यामुळे आपण त्या समाजाच्या विरुद्ध बोलते असं चित्र उभं होते. म्हणून उपवर्गीकरण याच्या विरोधात आपण आहोत की फेवरेबल आहोत असं न म्हणता मी अशी सुरुवात करतो की हे आमच्यावर लादल्या जातं. आमची मागणीच नाही आहे. 59 अनुसूचित जातीच्या जातींपैकी त्यांनी नावं जाहीर करावं किंवा एकूण लोकसंख्येपैकी किती लोकांनी मागणी केली, आणि मग ही मागणी करणारा जर विशिष्ट गट असेल आणि आदरणीय मुख्यमंत्री जी की संविधानात्मक पदावर बसलेले आहेत त्यांना घ्यायचं गांभीर्य माहीत आहे, आणि ते जर असं म्हणत असतील की बा या जातीच्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही उपवर्गीकरण करण्यास तुम्हाला 2 महिन्यात आम्ही लागू होणार आहे, म्हणजेच काय एका विशिष्ट जातीसाठी आमचा विरोध नाही आहे, पण एका विशिष्ट जाती म्हणजेच काय याचा अर्थ असा आहे की 59 जातीपैकी तुम्ही फक्त एका जातीला प्रवाहात आणणार आहात. म्हणजे याचा अर्थ आहे की 58 जातींना तुम्ही प्रवाहात आणणार नाही या. आणि म्हणून आपला एक पहिला प्रश्न आहे की संविधानिक पदावर बसलेला व्यक्ती जेव्हा शपथ घेतो तेव्हा तो सांगतो मी कुठलाही भेदभाव करणार नाही, आणि त्याचा जर तो भंग केला तर त्या संविधानिक पदावर बसण्यासाठी तो अपात्र ठरतो. म्हणून माझं निवेदन आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी कुठली बाब बोलत असताना किमान जी शपथ आपण घेतली त्याचा जर भंग होत असेल तर त्या पदाची गरिमा राखल्या जात नाही. खरं म्हटलं तर माझा असा आरोप आहे की मातंग समाजाचा आपल्याला विरोध आहे असं चित्र उभं होते, पण प्रत्यक्षात तसं नाही आहे. आणि आपण ज्या गोष्टीला विरोध करतोय त्या गोष्टीला सरकारच उत्तर देतोय. म्हणजेच काय आपला आणि सरकार याच्यामधली फाईट आहे, आणि अशी जर फाईट असेल तर आपण 59 एका साईडला असलं पाहिजे आणि सरकार एका साईडला असलं पाहिजे. आपण जर 59 पैकी 1 वर्सेस 58 तर हे आपल्यासाठी अत्यंत दुःखद आहे असं मला वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 59 लोकांना एक मंच करून अनुसूचित टाकलेला आहे हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कारण की आपण जर बाबासाहेबांचे समर्थक असलेली एक जात सोडली तर बाकीच्या 58 जातींनी काही बाबासाहेबांना निवेदन नव्हतं दिलं की आम्हाला घ्या म्हणून, त्यांना घर बसल्या भेटलं. तर तो एक विचार करणारा आपला जो एक बाप होता त्या बापानं आपल्याला घडवलं, एकत्रित आणलं, मग आपला एकच बाप असणार आहे. आम्हाला या लेकरांना तुम्ही तुटाताट करणारा हा कोण आहे आपलं काय, याला अधिकार आहे का? नाही आहे. पण ते चित्र तसं उभं केलं जातं, आणि हे चित्र हे वैचारिक चळवळ आहे. आपल्याला इथं कोणालाही दुखवायचं नाही. विनम्रपणे सांगतो मी 59 पैकी 59 जातींचा संपूर्णपणे या ठिकाणी आदर करतोय आणि मी कोणत्याही जातीच्या विरुद्ध बोलणार नाही. पण जे मनुस्मृतीच्या विचारधारेचे लोक आहेत ज्यांना आमच्यामध्ये फूट पाडायची आहे त्या लोकांच्या विरुद्ध बोलले म्हणजे घटनेचं संरक्षण आहे असं मी मानतो. कारण बाबासाहेबांनी ज्या दिवशी घटना अस्तित्वात आणली त्याच दिवशी मनुस्मृती संपली, आणि म्हणून हे मनुस्मृतीचे डोकं वर काढण्याचा प्रयत्न होत आहे असं मला वाटतं. त्याचं उदाहरणच आहे. पहिले आम्ही शूद्र होतो, त्याच्यामध्ये मराठा, ओबीसी, महार, मातंग समाज सर्व होतो. त्यांच्या लक्षात आता संख्या जास्त आहे. मग काय केलं त्यांनी? शूद्र आणि अतिशूद्र केले. आता आम्ही अतिशूद्रामध्ये आलो. आता त्यांच्या लक्षात आले अतिशूद्रही बरी पडून राहिले. आता याला अतिशूद्र करता येत नाही. मग काय करायचं? याच्यामध्ये काहीतरी वाद येतात. सुरुवातीला हिंदू मुस्लिम झालं, मंदिर मस्जिद झाली, आता संपलं. पुढे काय? मग मराठा वर्सेस कुंभी सुरू झालं, ओबीसी सुरू झालं. मग त्याच्यानंतर काय? मग त्याच्यानंतर आता उपवर्गीकरण, हे समाजाला तोडण्याचं काम. आणि मग समाजापर्यंत मर्यादित राहिलं, घरात घुसलं
मग पुतणीच्या विरुद्ध काका, भावाच्या विरुद्ध बहीण, अशा प्रकारचा वाद निर्माण करून या महाराष्ट्रामध्ये जे शाहू फुले आंबेडकरांची एक ओळख होती, ही ओळख पुसण्याचं पाप या देवाभाऊने केलेलं आहे. आणि सामाजिक स्वास्थ्य टिकवायचं असेल तर आपल्याला एकोपा ठेवला पाहिजे. आणि हेही उपकार त्यांनी मानायला पाहिजे की या राज्यामध्ये, या देशामध्ये सामाजिक एकोपा निर्माण करण्याचं काम आज आपण सर्व मंडळी करतोय. त्यामुळे आपण राष्ट्रहिताचं काम करतो, ही गोष्ट लक्षात घ्या. राष्ट्रहिताचं काम ते करताय जे आम्हाला आपापसात लढवण्याचं काम करतात. पण दुर्दैवी आहे की संवैधानिक पदावर बसताना अशा पद्धतीनं दुरुपयोग करून ते आपापसात जर भांडण लावत असतील तर आपल्याला त्यांना त्याची जागा दाखवून दिली. एकंदरीत सर बोलणार आहे त्या विषयावर, पण मी थोडासा विषय घेतो. न्यायालयाचा काय निर्णय आहे? आदरणीय मुख्यमंत्री उदाहरण काय देतात? न्यायालयाने सांगितलंय त्याप्रमाणे आम्ही सर्च करणार आणि येत्या 2 महिन्यात बोलणार आहोत. अरे बाबा, खुलासा करणार. न्यायालयानं काय म्हटलंय? न्यायालयाने म्हटलेलं आहे कोणत्याही राजकीय उद्देशाला अनुसरून किंवा राजकीय लाभासाठी उपवर्गीकरण लादता येणार नाही. उपवर्गीकरण करायचं की नाही करायचं हा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे. आता 2 गोष्टी क्लिअर झाल्या की निर्णय घेण्याची संपूर्ण जबाबदारी कोणाची आहे? एकट्या मुख्यमंत्री, म्हणजे शासनाची. आणि कुठल्या परिस्थितीत लागू नये. जर तुम्ही राजकीय बेनिफिट किंवा राजकीय लाभासाठी ते करत असाल तर तुम्ही राजकीय लाभासाठी करता हे आम्ही सिद्ध करतो. उदाहरणार्थ या महाराष्ट्रात कुठल्याही मनाने आम्हाला 1500 रुपये प्रतिमाने असं म्हटलं नाही. आणि लाडकी बहीण ही संकल्पना जन्माला आली मध्य प्रदेशाकडून. आणि येत्या इलेक्शन मध्ये लोकांच्या पैशातून आपल्याला इलेक्शन कसं लढता येईल म्हणून कोणीतरी आयडिया दिली. आणि आपण जो टॅक्स भरतो त्या पैशातून लाडकी बहीण योजनेमध्ये न बघता प्रत्येकाच्या घरात 1500 रुपये पोहोचले. आणि 1.5 ते 1 कोटी, 1 ते 1.5 कोटी महिला आता अपत्र ठरल्या. आता अपत्र ठरल्या निवडणूक झाल्यानंतर, वोटिंग केल्यानंतर. माझा असा आक्षेप आहे की लाडकी बहीण योजना आम्ही मागितली नव्हती. आणि तुम्हाला असा कोणता लाडक्या बहिणीचा 1500 रुपये उधार करायचा आहे बाबा? सरळ त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या महिला सर्व आल्या. आता तुम्ही सांगितलंय की 1 कोटीपेक्षा जास्त महिला अपात्र ठरल्या. म्हणजे निवडणुकीच्या आधी तुम्ही लागू केलं त्या दिवसापासून आज तारखेपर्यंत शासनाच्या तिजोरीतला पैसा तुम्ही त्या महिलांना दिला केवळ आणि केवळ याच्यासाठी की तुम्हाला त्याचं मतदान भेटलं पाहिजे. हा झाला तुमचा राजकीय हेतू आणि लाभ. मग लाडक्या बहिणीला जे योजनेला पैसा मिळतो तो पैसा आला कुठून? आपण अनेक अधिकारी, आपण सर्वांना माहित आहे शासनाच्या इतर योजना बंद पडल्या, ठेकेदारांना पैसे भेटले नाही, विधवांना पेन्शन भेटलं नाही, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप भेटली नाही. मग आपला पैसा इकडनं काढून तिकडे गेला. सर्व विकासाच्या योजना थांबल्या. याचा विकास कुठे साध्य केला? विकास साध्य नाही केला. आम्हाला महिलांची वोट बँक पाहिजे होती म्हणून आमच्यात कॅपॅसिटी नाही पैसे द्यायचे म्हणून शासनाच्या तिजोरीत दिले आणि आपलं डबडं त्यांनी वाजून घेतलं. चला, हरकत नाही. घटनेच्या तरतुदीप्रमाणे आपल्या संख्येनुसार एक अंदाजपत्रक असते बजेट. त्याच्यामध्ये कंपल्सरी आपल्यासाठी एक वेलफेअर फंड राखून ठेवावा लागतो, ज्याला हात लावता येत नाही. बरोबर आहे का? मग हा राखून ठेवलेला फंड म्हणजे कोणासाठी आहे? आपल्या सर्व समाजासाठी. जे काही विकास मंडळ काढलेले आहेत, जे काही कल्याणकारी योजना काढलेल्या आहेत, ते अन्नभाऊसाठी असू द्या, महात्मा फुले असू द्या, दीर्घकाळ असू द्या, वॉटेवर जे काही त्या महामंडळाच्या माध्यमातून निधी द्यायचा आणि त्या निधीच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकास साधायचा. पण झालं काय? गेल्या 10 वर्षात हे महामंडळ बंद पडले. कर्मचारी नाहीये, पैसा नाहीये, स्कीम नाहीये. 7,200 करोड रुपये यांनी काढले आणि लाडक्या बहिणीला वाटले. हा कसा काय विकास आहे? जी निधी तुम्हाला
संविधानिक तरतुदीप्रमाणे राखीव ठेवा लागते, त्याला हात लावता येत नाही. ती निधी तुम्ही वापरली म्हणजेच काय झालं, त्यांचा मातंग समाज होतो, त्या वाल्मिकी समाज होते, चर्मकार समाज होतो, त्या बौद्ध समाज होत्या, याच्या आर्थिक विकासाच्या योजना या निधीतून राबवल्या जात होत्या. मग आर्थिक विकास नाही तर शिक्षण नाही, शिक्षण नाही तर मग निरक्षरता आणि दारिद्र्यता आली. आणि हे करत असताना तुम्ही आम्हाला म्हणता की नाही नाही या समाजाला मुख्य प्रवाहात आणायचं आहे. बाबा तुम्हीच तर त्यांचे पंख छाटले, तुम्हीच तर त्यांना पैसा देत नाही. झालं असं की इथं एक शब्दाची गफलत होऊन राहील. कारण मी जेव्हा या लोकांशी भेटलो बोललो तर ते म्हणतात आमचा आर्थिक झाला नाही, आमची खीर यांनी खाली, यांची खीर त्यांनी केली. पहिल्या टप्प्यामध्ये चर्मकार आणि बौद्धांमध्ये वाद होता, कारण की बौद्ध समाज चर्मकारांचा राग करतो, का करतो मी ते बोलणार आहे. मग आता मातंग समाज बुद्धांचा राग करायला लागला. पण मुळात काय झालं की माझं 4 खोल्यांचं घर होतं, माझ्या बाजूला एक मानलेला चुलता आला राहायला. मग त्याने म्हटलं की बाबा मला एक खोली देतं का, मी त्याला आसरा दिला. मग त्याच्या लक्षात आलं की याच्यात 59 भाऊ राहतात, याच्यात आपण जर भांडण लावलं तर हे घर आपल्याला भेटू शकते. आणि मग त्यांनी घर 59 लोकांमध्ये भांडण लावले आणि जो भाडेकरू म्हणून आला होता तो आपल्या घराचा मालक झाला, असं चित्र आजच्या राजकारणात. आपल्यात जर एकोपा नसेल तर लक्षात घ्या आपलं घर तर त्यांनाच द्यावं लागेल, त्यांनाच द्यावं लागेल. मग यांनी गफलत काय केली, आरक्षण आणि आर्थिक विकास ह्या वेगळ्या पद्धती आहे, याच्या वेगळ्या संकल्पना आहे. आरक्षणाचा तर आर्थिक विकासाचा काही संबंध नाही आहे. माझ्या माहितीप्रमाणे मला तर क्लिअर करा, आरक्षण कशासाठी आहे. ब्रिटिशांनी 1911 मध्ये जातीनिहाय जनगणना केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी क्लॉज दिले की जे हिंदूच्या देवतांना पूजू शकत नाही, मंदिरात जाऊ शकत नाही, ज्याच्यामध्ये छुआछूत आहे, अस्पृश्यता आहे, ते म्हणजे अस्पृश्य म्हणजे अनुसूचित जाती. पुन्हा रिपीट करतो, 1911 मध्ये ब्रिटिशांनी जी जनगणना केली त्या जनगणनेमध्ये कोणाला अनुसूचित म्हटलेलं आहे, ज्या जाती मंदिरात जाऊ शकत नाही, ज्यांना प्रवेश नाही, जे गाईचं पूजन करू शकत नाही, जे ब्राह्मणांच्या देवदेवतांना पूजू शकत नाही, ते अनुसूचित, ते अनुसूचित. आणि मग या अनुसूचित लोकांना या सवर्ण लोकांच्या बरोबरीनं बसवता यावं, एक सामाजिक प्रतिष्ठा प्रस्थापित व्हावी म्हणून आरक्षण. म्हणजे माझ्याकडे करोड रुपये आहे पण मी जर अछूत असेल तर मी पाटलाच्या बाजूला बसू शकत नाही. म्हणजे पाटील आमदारकीचा फॉर्म भरू शकतो, मी भरू शकत नव्हते. म्हणून त्यांनी राजकीय आरक्षण दिलं, शैक्षणिक आरक्षण दिलं आणि नोकरीचं आरक्षण दिलं. मग याच्यात आर्थिक विकासाचा प्रश्न कुठे आला. ही गफलत आपल्या मंडळीमध्ये समाज शासन निर्माण करतात. म्हणून माझं निवेदन आहे आपल्याला की आर्थिक विकास, सामाजिक विकास आणि शैक्षणिक विकास साधने आणि आरक्षण या 2 बाबी निराळ्या आहेत, त्याला एकत्रित करायची गरज नाही. आणि मग आज 2026 मध्ये काय चित्र आहे. आम्हाला डॉक्टर बाबासाहेबांनी आरक्षण दिलं, संविधान दिलं, तरतुदी केल्या, सामाजिक कायदे, सामाजिक संरक्षण, ऍक्ट सिटिंग सर्व भेटलं. पण तरी UPPR मध्ये ठाकूर जेव्हा खाटीवर बसते तर अनुसूचित मधून निवडून आलेला आमदार समोर बसते. तुम्ही टाइम्स नावाच्या बातमीमध्ये ही तुम्ही पाहिली असेल की त्याला आमदार जरी असला तरी त्याला वर बसायची मुभा नाही आहे, त्याच्यासाठी वेगळा दरवा आणि पाणी आहे. आज म्हणजेच काय, ज्या संकल्पनेतून बाबासाहेबांनी आरक्षण दिलं ती कन्सेप्ट काय आहे किंवा सामाजिक प्रतिष्ठा द्यावी, यांना मुख्य प्रवाहात आल्यावर म्हणून नोकरीचं, शिक्षणाचं आणि राजकीय आरक्षण, त्याचं स्वायत्त संस्था, जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका, नंतर विधानसभा, विधानसभा, संसद, पार्लमेंट, जे काय वाढेल. आता शासन काय करते, वर्गीकरण कशाचं करते, आरक्षण. आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ओपन मधून आता आम्हाला क्वालिफाईड होणार नाहीये,
तात्पुरती तुम्ही तो विषय थांबवला, तुम्हाला माहिती आहे वातावरण तर नाही इकडे ओपन मधून तुम्ही आम्हाला घेणार नाही. आता आमच्या पोरांमध्ये एक गट निर्माण झाला, एक क्वालिटी झाली की ओपनली फाईट करू शकतो. एका मूर्खाला म्हटलं होतं की आरक्षण घेतलं म्हणून तुम्ही असं होता. तर आमच्या महाराष्ट्रात मागच्या वेळेस IAS जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा आपले 7 की 8 विद्यार्थी होते. त्यांनी सांगितलं की इथं आरक्षण नाही आणि आमची संख्या 8च्या वर गेलेली आहे. आणि या 59 अनुसूचित जातीपैकी बाबासाहेबांना तथाकथांना मानणारी मंडळी यांनी शिक्षणाची कास धरली, विज्ञानाची कास धरली आणि आपण स्वयंप्रकाशितून एज्युकेशनच्या माध्यमातून आपण पुढे गेलो. दुर्दैवाने बाकीचे उर्वरित जाती आहेत त्या जातींना सवर्णांनी आपल्याशी जोडून दिलं नाही. कारण की चतुर्वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्था काय सांगते की माझी सेवा करायला कोणीतरी लागेल ना. मग त्यांनी वाल्मिकी ठेवले, गारवाडी ठेवले, मारवाडी ठेवले, खाटीक ठेवले. पण बाबासाहेबांना मानणारा हा गुलामगिरीला धडकून बाबासाहेबांच्या तत्वाने ओपन चॅलेंज करून विकसित झाला आणि विकसितून आपल्या हिमतीवर त्यांनी शिक्षणावर पद मिळवले. जे लोक म्हणतात की यांनीच लाटलं ते लोक मूर्ख आहेत. आपण आपल्या स्वतःच्या कौशल्यावर मेहनतीवर घेतलं का की बाबासाहेबांनी एक हौद घेतला, त्या हौदामध्ये दूध टाकलं आणि सांगितलं बाबा रे आपण सर्व 59 जाती तुमच्यामध्ये ज्याच्यात कॅपॅसिटी क्वालिटी आणि क्वालिफिकेशन असेल त्यांनी मग एक बकेट दूध घ्यायचं. याच्यात गरिबी अमिरी वगैरे हा काही प्रकार नाहीये. त्याच्यासाठी आर्थिक विकास हा वेगळा भाग आहे, आरक्षणाची गोष्ट आहे. पण आपल्याकडे काय बोलून झाले किंवा बाबासाहेबांनी जे केलं ते ठीक आहे, पण आता ना याच मंडळीनं सर्व पद घेतले, यांनीच मुवमेंट चालवली, यांनी सर्व केलं. शिक्षणाचा प्रभाव आहे, शिक्षणामुळे चांगलं वाईट समजते. आणि याचा दुसरा परिणाम असा झाला की जे लोक सवर्ण लोक त्यांच्या दावणीला काही लोक पाहिजे होते त्यांनी आपले चर्मकार थोड्या प्रमाणात आणि बुद्धिस्ट हे जर सोडले तर त्यांना आपलं वैचारिक गुलाम बनवून ठेवलं. आणि मग संविधानाच्या तरतुदीप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी राखीव जागा व आरक्षित जागा असतात तिथं त्यांनी यापैकी ज्यांना फक्त साईनी येत नाही अंटेवाला लागतात अशा लोकांना त्या ठिकाणी उमेदवारी दिल्या, प्राधान्य दिलं, तिथं बसवलं. आता ज्या आपण पाहतो ना गावामध्ये सरपंच जरी महिला आरक्षण आहे म्हणून महिलाला काही समजत नाही तर नवराच कारभार पाहतो. त्याप्रमाणे काय झालं की ज्यांना काहीच माहित नाही की आमदार झाले असं कोणीच बोलावं तर ते काय करायचं, त्याच्या गावाचा जो मुखिया आहे उसको बुला रहे फिर इसमें साइन कर. तो आमदार हे महत्वाचं नाही आहे, चालते कोणाचं मुखियाचं चालते. आणि म्हणून याच्या चंगोलमधून बुद्धिस्ट आले नाही. आता कालांतराने चर्मकाराला माहीत झालं की बाबा रे हे आपल्याला जवळ ठेवतात कुठपर्यंत आपण त्याची सेवा करतो तोपर्यंत. आणि आपण जर यांची गुलामगिरी स्वीकारली नाही तर हे काही आपल्याला जवळ ठेवत नाही, आपल्याला अद्यापही सन्मानाची वागणूक भेटत नाही. म्हणून असंख्य चर्मकारांच्या मनामध्ये बौद्ध धर्म स्वीकारण्याची भावना निर्माण झाली आहे की बौद्ध धर्म. त्या पद्धतीने वाटचाल झालेल्या औरंगाबाद मध्ये 3000 चर्मकारांनी धर्म स्वीकारला. येत्या 2030 मध्ये जवळपास 1 लाख चर्मकार धर्म स्वीकारणार आहे. पण यामध्ये थोडी दुरुस्ती करतो आणि तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी सांगतो. कारण की चर्मकार हा शब्द तुम्ही ऐकला असेल. मी म्हटलं तुम्हाला चर्मकाराचा थोडा आकर्ष आहे बुद्ध समाजामध्ये. काय त्याचे कारण आहे आणि तो नैसर्गिक आहे असंच पाहिजे, चुकीच्या पद्धतीने नाही आहे. पण एक गैरसमज तो दूर झाला पाहिजे. लक्षात घ्या, एखादं लाल लेकरू बाहेर खेळत असेल त्याने जर माती खाल्ली तर एखादी बाई त्याचं होवाड पकडून त्याच्या नळल्यात हात घालून माती काढून फेकते. आणि तसंच एखादं लेकरू खेळता माती खात असेल आणि एखादी बाई त्यांना म्हणते बाई तुझ्या लेकराला माती खाल्ली याचा अर्थ ती शेजारी नाही. आणि जे नळल्यात हात टाकून माती खाते याचा अर्थ ती बाई त्या मुलाची आई आहे. हे लक्षात घ्या, हे नातं लक्षात घ्या. म्हणून संत रविदास चर्मकार समाज याबद्दलचं बोलायचं झाल्यास मला याच्यासाठी सांगायला लागेल की पुन्हा सवर्णाच्या डोक्यात आलं
किंवा बुद्धिस्ट आपली गुलामगिरी स्वीकारत नाही. आणि दलित हिंदू आपल्या आदेशी आहेत म्हणून अनेक ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी एखादी शैक्षणिक संस्था असेल एखाद्या प्रस्थापिताची आणि बुद्धिस्ट समाजाचा एखादा नेट सेट पीएचडी स्कॉलर जरी असला तर त्या ठिकाणी चर्मकार असलेला एखादा गवाड्या त्याला ते सिलेक्ट करायचं. आणि मग आमच्या मनात येते की झाला चर्मकारांनी जागा कोणासाठी आहे? अनुसूचित जातीसाठी. सिलेक्ट कोण झाला? ज्याची आपल्यापेक्षा पात्रता कमी आहे. आणि सिलेक्ट हा निर्णय कोणी घेतला? त्या मूर्खाने ज्याला गुलाम पाहिजे. मग इथं चर्मकाराचा काय दोष आहे? म्हणून चर्मकाराचा राग करून चालणार नाही. त्याचं एक उदाहरण देतो की बाबासाहेब जेव्हा निवडणुकीमध्ये उभे राहिले आणि निवडणुकीचा निकाल आला तर आश्चर्याचा धक्का बसला असेल. एक चर्मकार उमेदवार निवडून आला. योगायोगाने त्याचा सर्वमी बोलकर होता, मी बोलकर आहे. बाबासाहेबांचा पराजय झाला. हा अत्यंत विजय मुद्रा आणि बाबासाहेबांना भेटायला गेला आणि बाबासाहेबांनी म्हटलं हे बस तू निवडून आला, अभिनंदन. आता पुढे काय करणार आहे? त्यांनी फार गर्वाने सांगितलं बाळासाहेब मी निवडून आलोय, मी आमदार झालोय, आता पुढे काय करणार? माझा पक्ष नेता जे सांगेल मी ते करेन. बाबासाहेबांना त्या दिवशी लागणार होता. गुलामगिरी स्वीकारणे आणि गुलामात सरकार आणि याच्या अलीकडे पलीकडे नाही. पण मला त्याच्या मागचं तुम्हाला उदाहरण द्यायचं आहे की जो चर्मकार बाबासाहेबांच्या विरोधात आला तो 0.0001% होता. पण तो आमच्या लोकशाहीमध्ये निवडून गेला त्या सवर्णांनी ज्यांना बाबासाहेब नको होते. त्याच्या चर्मकारांचा काय दोष? त्याला काही दोष नाही देता येत ना. पण सवर्णांनी बाबासाहेबांना मनुवादींनी बाबासाहेबांना ओळखण्यासाठी केलेलं हे षडयंत्र. पण याचा अर्थ चर्मकारांनी ही गोष्ट समजू नये की आम्ही बाबासाहेबांपेक्षा हुशार आहोत. आम्हाला अत्यंत प्रेम गुलाम पाहिजे होते म्हणून आम्ही त्यांना उभं केलं. पण आता हे चित्र बदललेलं आहे. हे चित्र बदललेलं आहे. आता चर्मकार समाज फोटो घरात द्यायला लागलेला आहे. बाबासाहेबांचा फोटो घरात लावायला लागले आहे. आणि या पलीकडे जेव्हा आपण विचार करतो UP बिहारमध्ये मी एक 5 मिनिटं बोलत चालेल का? बदल शाळेचा प्रतिसाद करायला मला समजते. मला घेऊन घेतला तर संत रविदास हे आमचे गुरु. 6.5 वर्षापूर्वी जन्माला आलेले संत गुरु रविदास यांना बाबासाहेब आंबेडकरांनी द अनटचेबल ग्रंथ समर्पित केला. ही गोष्ट खरी आहे ना? खरी आहे की नाही? मग मला सांगा कोणत्या तरी फुवाबाजी करणाऱ्या माणसाला बाबासाहेब करू शकतात का? नाही. मग माझे म्हणणं आहे संत रविदासाबद्दल ही वाचन करून आपण समजून घेतलं पाहिजे. 750 वर्षापूर्वी संत गुरु रविदासांनी सामाजिक संस्थेचं पीठ होतं. गुरु रविदासांनी बेगमपुरा नावाची संकल्पना काढली आणि त्या बेगमपुरामध्ये सर्व महिलांचा सन्मान, समान अधिकार, जाती व्यवस्था नाही, सर्वांना सारखे नियम, कायदे आणि टॅक्स नाही. मला असं वाटतं आपण घटना वाचल्यानंतर या घटनेमध्ये याच्या पलीकडे काही नाही आहे. म्हणजेच काय त्या काळात संत रविदासांची कन्सेप्ट होती. पण राजांचं प्रश्न असल्यामुळे राजाच्या इच्छेप्रमाणे आपल्याला दिलं जात होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इच्छेप्रमाणे नाही कायद्याप्रमाणे तुम्हाला द्यायला लागेल, तो आमचा अधिकार आहे, हक्क आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले बाबा. म्हणून बापाला विचारता येणार नाही. म्हणून ज्या कोणाला असं वाटत असेल किंवा आमचे बाप कसे तर त्याला सांगितलं की बाबा वैज्ञानिक तुला ज्याला जन्म दिला त्यांनी कर्तव्य केलं. पण स्वाभिमानाने या समाजात जगण्यासाठी तुम्हाला जे धैर्य दिलेलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटनेला दिलेलं आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जातीच्या 59 जातीचा नाही भारताच्या नागरिकाचाही बाप आहे. काही बाबासाहेबांनी मॅटर्निटी लीव्ह, पेन्शन, लेबर लॉ मध्ये त्या लोकांचे जे काही बेनिफिट आहे, शेती, शेतकरी याबद्दलचं जे काही अर्थशास्त्र गणित मांडलेलं आहे त्याच्यामध्ये का फक्त मागासवर्गीयांनाच बेनिफिट नाही आहे. कोणतीही गव्हर्नमेंट एम्प्लॉई असलेल्या लेडीला
मेटर्निटी लीव्ह भेटते ना, मातृत्व रजा भेटते, ती कोणी दिली? ती बाबासाहेबांनी दिली. आणि म्हणून या बाबासाहेबांना तुम्ही केवळ आणि केवळ अनुसूचित जातीचा असल्यामुळे स्वीकारणार नसाल तर यापेक्षा जास्त बौद्धिक दारिद्र्य तुमचं नाही. पण योगायोगाने काय झालं, हा अत्यंत सुरेख मालिक आमच्या पदरात आला. आणि जे लोक कथा गाणे सांगतात आजही आम्हाला देखील विचारतात, बाबा ती विमान कसं म्हणून गेलं, तुकोबाला वैकुंठात कसं नेलं, भेटला तसं अजितदादांना नेलं तसं. कारण की वैकुंठापर्यंत ती कथा तेव्हा आम्ही नव्हतो, पण 2026 मध्ये या मनोवादांनी पुष्पविमान म्हणून अजितदादांना ही गोष्ट केली आहे. याला नाकारता येणार नाही. आणि अख्ख्या मराठा समाजाची कमर तोडून टाकली, नेतृत्व तोडून टाकलं. कारण की त्यांना एक सक्षम नेतृत्व पाहिजे होतं. त्यामुळे आपण काही फार दूर नाही आहोत. मला मनात कधी कधी विचार येते, आपण जर बाबासाहेबांच्या काळात असतो तर असं केलं असतं, तसं केलं असतं. आता 2026 मध्ये आपण एक शब्दही बोलत नाही. इतकी दहशत आपल्या डोक्यावर आहे, इतकी दहशत आहे. पण सुदैवाने जे बाबांचे लेकर आहेत, खास करून जे बुद्धिस्ट आहेत, त्यांच्यावर कोणत्याही गुलामगिरीचा पगडा नाही. ते त्याच पद्धतीने संघर्ष करतात आणि मिळवतात. दुर्दैवाने बाकीच्या 58 लोकांना संघर्ष करण्याची सवय नाही. आम्ही आता तो तुमच्यापासून मोर्चा कसा काढतो ते शिकलो, नारे कसे काढतात ते शिकलो. आणि जय भीम म्हणतात, जय भीम म्हणायला शिकलो. कारण की आम्हाला जय भीम म्हणायला सुद्धा लाज येते, आम्हाला लाज वाटते. आम्हाला म्हणजे धर्मकांड समाजावर. पण जेव्हा लक्षात आलं की आपला बाप कोण आहे, आपल्याला स्वाभिमान कोण दिला आहे, आपल्याला मानपान कोण दिला आहे, मग लक्षात आलं की आपण जय भीमच पटलं बघा. माझा प्रश्न आहे की जे लोक असं म्हणतात की आम्हाला हे जर दिलं नाही तर आम्ही बाबासाहेबांना सोडू, हे जर भेटलं नाही तर आम्ही बाबासाहेबांना सोडू. माझा असा प्रश्न आहे, बाबा तू कोणत्या देवाच्या भरोश्यावर सोडतो हे सांग. तू जर देवाभाऊच्या भरोश्यावर सोडत असेल तर राधिका तू 10 वर्षात विचार कर ना, शेतकऱ्याला पैसे भेटले ना, मराठ्यांना आरक्षण भेटलं, काहीच नाही भेटलं. काही विचारलं तर देवाभाऊ अभ्यास करून सांगतो. हा कुठला अभ्यास करते राजा? अख्खे सारे महामंडळ आपले बंद पडलेला 1 रुपया नाही. पण ब्राह्मण समाजाचा विकास महामंडळ कोणी मागणी केली नाही. कामही झालं, आयुर्वेदाचा म्हणून तिथं अपॉइंट करून कामही सुरू झालं. आमचे लोक राजकीय टीचर देऊ साहेब मला अध्यक्ष करा, मला साहेबांचं कामात तुम्ही घडवू नका, तुमचं भांडण संपल्यावर करू. तोपर्यंत इलेक्शन कोणत्याही महामंडळामध्ये नियुक्त्या झाली नाही. दुर्दैवी बाबासाहेबांना माहिती आहे, अनुसूचित आयोग जो आमचा अधिकार आहे, या ठिकाणी आम्हाला न्याय मिळतो. त्या आयोगाचे सर्व पद रिक्त आहेत. राष्ट्रीय अनुसूचित आयोगामध्ये 1 गाडी 1 चपराची भिजाचा पैसा नाही. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी न्यायिक संघर्ष करण्यासाठी बिना खर्चाचे आयोग आहे ते या सरकारने मुद्दोन बंद पाडलेले, मुद्दोन बंद पाडलेले. म्हणून माझं एक निवेदन असं आहे की चर्मकार समाजाचा थोडा आपण युपी बिहारचा गेला तर आपल्याला माहित असावं की युपी बिहारमध्ये जे चर्मकार आहे, जसे आपल्याकडे आपण बुद्ध आहोत तसे चर्मकार बुद्धिस्ट आहेत. तिथं आमचे लग्न बुद्धिला, त्यामुळे फक्त महाराष्ट्रातच हा प्रश्न निर्माण झालेला आहे. मग संत रविदासांनी बेगमपुरा नावाची कन्सेप्ट मांडली ना बाबा, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? मग एकदा संत रविदास जेव्हा बसले होते की ज्या पद्धतीने आध्यात्मिक उपदेश करायचा, तर काही पंडितांनी त्यांची महाराजांकडे तक्रार केली की महाराज हा शूद्र जातीचा व्यक्ती आहे, हा आमच्यासारखा उपदेश करतो. मग ते महाराजांनी गुलाब पकडला आणि ते महाराजांना उतरून गेले संत रविदासांना दरबारात वाराणसीच्या. मग तिथं पंडितांसोबत त्यांचं डिबेट झालं बहुतेक. पण एकच वाक्य सांगतो, काही फार मोठं आहे, किंवा असं काय झालं तर रविदासांनी सांगितलं बा तुम्ही टीका लावता, माळा घालता, आमच्या ब्राह्मणासारखा पंडितासारखा. ते म्हणे मग काळी घातलं पाहिजे. चामका तू चामकमय, म्हणजे चामड्याचं तू चामडे कमी आणि तू ब्राह्मण आहे म्हणून मी तुला मानणार नाही. तुझ्या कर्तृत्वावर तू सिद्ध झाला तर मी तुझा मानपान करेन. मग असं तत्वज्ञान 650 वर्षापूर्वी राज्याच्या दरबारात पुणे याला काळीज लागते, काळीज. त्या संस्कारातून आम्ही वागत वागत पुढे आलो आणि मुसलमानांनी राजांनी गुरु रविदासांना संदेशा पाठवला की तुम्ही मुस्लिम धर्म स्वीकारा. त्यांनी नकार दिला.
आणि ज्यांनी निरोप आणला होता रविदासांकडे की तुम्ही मुस्लिम धर्म स्वीकारा, तोच व्यक्ती त्यांचा शिष्य झाला. बाबासाहेबांसोबत असंच झालं. बाबासाहेबांनाही ख्रिश्चन लोक मुस्लिम कमिटीचं काय करू झाले, पण बाबासाहेबांनी फार विचारपूर्वक निर्णय घेतला. मग संत रविदासांना तो स्वीकारला नाही आणि अखेर या सर्व लोकांना बंदिस्त करून यांना अत्यंत दलितचे काम कोणतं द्यायचं तर मेलेल्या जनावरांचं कातड काढायचं काम हे दिलं. आणि मग काय झालं, हे घराणीशाही गेली, मग पेशवेशाही आली. मग पेशवेशाहीसाठी आम्ही हिंदू होतो, पण कुठले अस्वच्छ काम करणारे असल्यामुळे मग आम्ही दलित झालो आणि मग आम्ही दलित हिंदू झालो. पण पूर्व इतिहासाप्रमाणे संत रविदास, मी आता पुन्हा रिपीट करतो, पूर्व इतिहासाप्रमाणे गुरु संत रविदास हे हिंदू नाही. जर आमचे गुरु आमचं दैवतच हिंदू नाही तर मग आम्ही कुठे हिंदू आहे? आम्ही हिंदू नाहीये, मग आम्ही कोण आहोत? मग मी पुन्हा म्हणतो, 650 वर्षापूर्वी संत रविदासांनी सामाजिक समतेचं बीज रोवलंय. बाबासाहेबांनी अंतर्जन ग्रंथ समर्पित केला, म्हणजे आमचे तत्व आहे काय, आमचे विचार आहे काय? जो विचार आणि बुद्ध आहे तो बुद्ध, जो विचार आणि बुद्ध आहे तो बुद्ध. आणि म्हणून अख्ख्या महाराष्ट्रातला आणि देशातला जो काही सर्वस्व असेल, ज्याला बुद्धी आहे, संस्कार आहे, जो मनुवादाच्या संस्कारात नाही आहे तो बुद्ध आहे. आणि म्हणून मी अपील केली होती की जनगणनेचा फॉर्म भरताना सर्वकारांनी सुद्धा जा, काय द्यायचे तो काय द्या, पण धर्म लिहिताना बोलू. कारण की जनगणना झाल्यानंतर पुन्हा सांगतो, जनगणना म्हणजे काय? संख्या. संख्येच्या आधारावर आपल्यासाठी तरतुदी आहेत, मतदारसंघ आहेत, निधी आहे. आणि हे जेवढे काही आपले 58 जाती आहेत हे हिंदू लिहितात. म्हणजेच काय होईल, आपले जे 58 जातीचे लोक आहेत याच्यातले फक्त पहिलीच जात आहे जे बुद्ध लिहित, बाकीचे जर हिंदू लिहिलं तर भारतामध्ये 1% बुद्धिस्ट दिसतील. आणि संख्या कमी करण्याचं षडयंत्र आहे. म्हणून माझी पहिली अपील आहे की अनुसूचित जातीमधील समावेश सर्व जातींनी धर्मामध्ये उतरले यायचं आहे. त्याचं कारण आहे, ब्रिटिशांनी जनगणना केली 1911 मध्ये. तेव्हा काय म्हटलंय, कोणाला अनुसूचित म्हटलेलं आहे? जो ब्राह्मणांच्या देवाला पूजणार नाही, देव गायची पूजा करणार नाही, जो मंदिरात जाणार नाही. मग तुम्ही जर असं करत नसाल तरच तुम्ही एससी आहे, म्हणजे तुम्ही एससी आहे. म्हणजेच काय, तुम्ही हिंदू नाही आहात. मग तुम्ही हिंदू लिहिता कसं? आणि जर तुम्ही हिंदू लिहित असाल तर तुम्ही सरळ एक डिक्लेअर समजा की अनुसूचित जातीतून आमचा धर्म जातो वगळण्यात यावी, वगळण्यात यावी. आम्ही तर या मानसिकतेमध्ये आहोत अख्खा सर्वकाळ समाज की राजकीय लोभापायी उपवर्गीकरण लादलंच तर वेळ प्रसंगी आम्ही आमच्या बापाला सोडणार नाही. आम्ही बौद्ध धर्मात जाऊ, आम्ही बौद्ध धर्म आम्ही आमच्या बापाला सोडणार. त्यामुळे प्रश्न असा आहे की चर्मकारांचा आकाश बुद्धांनी केला, त्याचं कारण की त्या सुवर्णाने एक हुशार बुद्ध नको आहे म्हणून चर्मकाराची निवड केली. असं जर आपण गृहीत धरलं तर त्या व्यक्तीतून आता चर्मकार मुक्त झालेला आहे. आणि आता आपण खाल्लेल्या कांद्यावरून महाराष्ट्र राज्यात जेव्हा किटो याबद्दल आपण मोर्चे काढणार आहोत, परिसंवाद साधणार आहोत, तर चर्मकार हा तुमच्या सातत्याने सोबत दिसणार. त्याला कुठेही कोणी दाबू शकत नाही. तुम्हाला एका गोष्टीची पुन्हा जाणीव करून देतो की मी 6 तारखेला अकोल्यामध्ये राज्यस्तरीय परिसंवादाचं आयोजन केलेलं आहे. आदरणीय बडोले साहेब, आदरणीय नाना म्हणून आणि सर्व समुदायातील लोकांना मी त्या ठिकाणी बोलावलेलं आहे. आजची तारीख 4 आहे. मी 5 तारखेला अकोल्यात जाणार आहे आणि मी मुख्य आयोजक आहे. तुम्ही म्हणता साहेबांना काय आहे की त्या कार्यक्रमाचं. आणि हा कार्यक्रमाचं आयोजन करत असताना आम्हाला किती लोकांचे फोन आले, कशा पद्धतीचा दबाव निर्माण करण्यात येतो आहे, हे साऱ्या गोष्टी मला माहिती. पण आता आम्ही पण शिकलो, जेव्हा आपल्याला खरं माहित झालं की आपला बाप जर बाबासाहेब आंबेडकर आहे असं जर मी म्हणतो, याचा अर्थ कसा आहे की माझा बाप जर बाबासाहेब आंबेडकर आहे मी कोणाच्या बापाने घेत नाही, असा त्याचा अर्थ. त्यामुळे कोणती राजकीय लाचारी नाही आहे, पण मनुवादाच्या संकुलात येणारी मंडळी नाही आहे. सोय कोणी या पद्धतीत प्रेशर टाकत असेल, काही राजकीय मंडळीवर एक दबाव आहे,
हे जे लोक बोलत आहेत चॅनल्सवर किंवा असं आहे तसं आहे, ते लोक या विशिष्ट म्हणजे भाजपाच्या लोभामध्ये प्रलोभनामध्ये पडलेले आहेत आणि या पद्धतीनं सगळं सुरुवात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून चर्मकार समाजाचा एक गौरवशाली इतिहास आहे. ज्याप्रमाणे महार रेजिमेंट मिलिटरीमध्ये होतं, आपल्याला आठवत असेल चर्मकार रेजिमेंट ही समार रेजिमेंट करत होती. समार रेजिमेंट ही मिलिटरी स्वराज्याची गाथा जर तुम्ही गात असाल तर ज्याप्रमाणे महाराजांची गाथा आहे त्याप्रमाणे चर्मकारांची आहे. मग जे स्वैर्यवान आहेत, जे शक्तिवान आहेत, जे संघर्ष करतात, त्याचा बाप हा एकच असतो. आणि म्हणून मी सातत्याने सांगतो की आपला बाप बाबासाहेब आंबेडकर असल्यामुळे आम्हाला कोणत्याही आमच्याला बळी पडणार. मित्रांनो, खरं म्हटलं तर उपवर्गीकरणाच्या माध्यमातून एक एवढं चांगलं काम झालं की मला आपल्याशी हितगुज करण्याची संधी भेटली. आणि अख्खा चर्मकार समाज आता पुणे आळंदीला जेव्हा विविध सामाजिक संघटनेची मिटिंग झाली तर एका आवाजात एक ठराव झाला की उपवर्गीकरणाच्या संदर्भात अख्खा चर्मकार समाज हा बुद्धिस्ट समाजाच्या सोबत खांद्याला खांदा घालून संघर्ष करतो. त्यामुळे आपली एकजूट वाढली तर आपला सन्मान वाढेल ही भावना माझ्या मनात आहे. आपला सन्मान वाढला म्हणजे आपल्या धर्माचा सन्मान वाढेल. आणि एक छुपा अजेंडा मला असं वाटते, सर मी जुन्या काळातला बौद्ध धर्म आपल्या भारतातून नायनाट का झाला, इथून भिक्षू का पळून गेले, ते जुने फिल्म पाहत असताना काल मी कल्याणचं चित्र पाहिलं की बुद्ध भिक्षू रडत होते, त्या जीसीबीच्या खाली पडत होते, पोलीस स्टेशनमध्ये जात होते. मला असं वाटलं की 300 वर्षापूर्वीचं चित्र आज भारतात महाराष्ट्रात आपल्या कल्याणमध्ये आहे. एवढी डेअरिंग या लोकांनी केलेली आहे आणि आपण संवेदनशील आहोत. तर प्रश्न असा आहे की आपल्याला संघर्ष करताना ज्याला म्हणतो आपण एक डिसिप्लिन, एक सहजता ठेवावं लागेल. कारण की यांचं टार्गेट आहे की आपण भडकलो पाहिजे, आपण रस्त्यावर उतरलो पाहिजे. आता मोठ्या प्रमाणात युवक रस्त्यावर उतरले. मी काल मोर्चा काढला, आपल्याला सांगितलं बाबा रे एक काम कर, मोर्चा काढा पण असं कोणतेही विधार्थ प्रवृत्ती किंवा नारे देऊ नका की ज्याच्यामुळे लढाचा प्रश्न निर्माण होईल आणि तुमच्या पुढे दाखल होतो. कारण की तुमच्यावर पुढे दाखल झाली तर मग तुम्हाला नोकऱ्या भेटणार नाही. म्हणून मित्रांनो, यांचा पॉलिटिकल अजेंडा काय थोडक्यात सांगतो आणि सांगतो. या राज्यकर्त्यांनी उपवर्गीकरण नावाचं एक चॉकलेट म्हणजे दिल्लीमध्ये आदरणीय नरेंद्र मोदी मेलेडी वाटतात आणि आपल्या राज्यामध्ये देवेंद्र वाटतात. काय उपवर्गीकरणाचं चॉकलेट? भाऊसाहेब साहेबांनी सांगितलं 2.5 लाख नोकऱ्या अनुशेष भरायच्या, ते भरत नाही. नवीन नोकऱ्या उपलब्ध नाहीये. आउटसोर्सिंग प्रमाणे मंत्रालयात खासगी पोरे आणि मुख्यमंत्री मित्र म्हणून नोकरीला लागले आहेत आउटसोर्सिंगच्या माध्यमातून. यासारखं तूच आलाय, त्याच्यामध्ये नोकऱ्या बिलकुल होणार आहे. मग नोकऱ्याच नाहीये तर तुम्ही उपवर्गीकरणाचा विचार कशासाठी करता? तुम्ही आधी पैसा द्या, समाजाचा विकास करा, आर्थिक विकास करा. यांचा एक लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड एका लेवलपर्यंत नेण्यासाठी यांचा पैसा चुरून दुसऱ्या त्याचा हक्काचा पैसा त्यांना द्या आणि नंतर उपवर्गीकरण करण्याच्या संदर्भात विचार करा. हे चॉकलेट आम्हाला देऊ नका. आणि त्याची दुसरी आमची म्हणणं आहे, सगळ्यात महत्वाची अशी आमची मागणी आहे, आपल्या सर्वांची मागणी असावी. आमचा पहिला अजेंडा आहे की अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट असलेल्या 59 जातीच्या सामाजिक आर्थिक विकास शासनाने करावा. ही आमची पहिली मागणी आहे. आमची दुसरी मागणी आहे की 2027 ची जनगणना झाल्यानंतर उपवर्गीकरणाबाबत निर्णय घ्यावा. तोपर्यंत ही प्रक्रिया स्थगित ठेवावी. त्याचं कारण आहे की आता आरक्षणाचं पर्सेंटेज आमचं 18% आहे. जनगणनेनंतर संख्या वाढेल आणि संख्येनुसार आरक्षणाची संख्या पर्सेंटेज वाढते, तेव्हा खरं पर्सेंटेज टक्केवारी समोर येईल. आणि म्हणून हे लोक राज्यकर्ते घाई करतायत उपवर्गीकरण लादण्याचा. कारण की जनगणनेनंतर आपली संख्या वाढणार आणि आरक्षणाचा टक्का वाढणार आहे. त्यामुळे निश्चित आपल्याला फायदा होईल. एक महत्वाचा विषय जो छुपा अजेंडा आहे, हे नोकऱ्या देणाऱ्या याच्याबद्दल मला शंका आहे. हे नोकऱ्या देणार नाही, ते फक्त वाढत जातात. मग कशासाठी उपवर्गीकरण करतायत? अहो, एक बाबासाहेबांच्या पुतळ्याचं विटंबन झालं तर अख्खं गाव जाणतात आपले लोक. पण हे जाणत असताना हे 58 जाती एकमेकाला विचारत नाही.
तू गारोडी आहेस की शर्मा की वाल्मिकी आहे, सर्वचे सर्व निघतात. पण उपवर्गीकरण झाल्यानंतर ते चित्र दिसणार नाही. बंधूंनो, जर वाल्मिकीवर अन्याय झाला तर चर्मकार आणि बाकीचे वर्ग म्हणतील आपल्याला काय घेतलं नाही, ते त्यांचा फायदाच नाही. मातंगावर अन्याय झाला तर बाकीचे वर्ग म्हणतील आपल्याला काय घेतलं नाही, ते पाहत बसतो. म्हणजेच काय, पकडू पकडू कोंडू कोंडू मारते, जसं त्याला म्हणतात वराडा. अशा पद्धतीची कुटनीती या 3% केली. या 3%ला महाराष्ट्रावर राज्य करायचं असेल तर याला मराठा फोडावं लागतं, याला ओबीसी उभा करावं लागतं, याला हिंदू मुस्लिम करावं लागतं, याला अनुसूचित जातीमध्ये वाद निर्माण करावं लागतात. तेव्हा हे 3% राज्य करावं लागतं. हा छुपा अजेंडा आहे. आणि सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा अजेंडा, मुळात त्यांना भारतात महाराष्ट्रात बौद्ध धर्मियांचा धर्म याला रोखायचा आहे. कारण की जर आम्हाला रोखलं नाही तर त्यांचं पुत्र उघड पडते आणि खरा दुवा जन्माला येतो. त्या खराच्या आश्रमात शिकलेल्या उच्च शिक्षित सवर्णाच्या बायका गेल्या आणि आम्ही बाबासाहेबांचे लेकर इज्जतदार आमची एकी मामावली त्यांच्या दरबारात आहे. तर धर्म कोणता श्रेष्ठ आहे याच्याबद्दल बोलतच नाही, पण आमचा धर्म सर्वश्रेष्ठ एवढं मात्र मी सांगू शकतो. आणि मी अजून एक समर्थन करतो की RSSचे मुख्य मोहन भागवत हे स्वतः म्हणतात की हिंदू शब्द बाहेरून आलेला आहे, आपल्या धर्मग्रंथात हिंदू शब्दाचा उल्लेख नाही. आता आम्ही हिंदू हे कुठं म्हणायचं, तुम्ही आम्हाला हिंदूही म्हणू देत नाही आणि हिंदू म्हटलं तर म्हणतात धार्मिक शब्दाला तुम्ही तुमची बाजू. प्रश्न असा आहे की मनुवाद्यांनी धर्मामध्ये एवढे कन्फ्युजन क्रिएट केलेलं आहे की कोणाचा बाप कोण आहे, देव कोणाचा आहे, भाई कोणाची आहे, पोरगी कोणाची आहे, काही समजत नाही. पण तथागतांच्या धर्मामध्ये असं कुठलंही कन्फ्युजन नाही, भीती नाही, विद्यावाद आहे, सत्यता आहे, वास्तविकता आहे. म्हणून अख्ख्या जगावर धर्मराज करणार आहे आणि म्हणून या देशाला युद्धाची नाही बुद्धाची गरज आहे. पण दुर्दैवी असं आहे की या देशामध्ये या मनुवाद्यांना बुद्ध नको, बुद्ध विहार नको, पण देशाच्या बाहेर गेल्यानंतर घेऊन बुद्ध की भूमिशी आहे हे लिट अशा पद्धतीनं आपली ओळख झाली. जनगणनेच्या अर्जामध्ये जे लँडमार्क दिलेले आहे सर, त्या लँडमार्क मध्ये मस्जिद आहे, मंदिर आहे, पण बुद्ध विहार नाही आहे. चेक करा का, काही बुद्ध विहार आयडेंटिटी म्हणून बुद्ध विहार काढून टाकले लँडमार्क मधून. का काढले बा, तुम्हाला का भीती वाटते? याचा स्पष्ट अर्थ आहे की विज्ञानवाद आणि वास्तविकता या मनोवादांना नागडं करणार आहे, म्हणून ते भेटतात. म्हणून धर्म श्रेष्ठ आहे. कारण की धर्म कोणत्याही धर्माचं खच्चीकरण करत नाही, तर फक्त माणसाने माणसासाठी कसं वागावं ही एक जीवनशैली आहे आणि हीच या देशाला पूरक असणार आहे. हेच या देशाला महासत्ता बनवू शकते, दुसरा कुठलाही व्यक्ती बनवू शकत नाही. या ठिकाणी आपल्याला सर्वांना निवेदन करतो की आपल्याला जर कोणी एखादा चर्मकार भेटला तर त्याला तुम्ही 2 तास द्या, त्याच्यासाठी तुम्ही ब्रेन वॉश करा. कारण की आमच्या याच्यातले 70% लोक RSS मध्ये गेलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल. त्यामुळे तुम्ही राग मानू नका आणि तुम्ही किमान 10 ते 15 चर्मकार पुढच्या मीटिंगला आपल्या सोबत ठेवा ही नम्र विनंती करतो, निवेदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भीम, जय हिंद. गणेश बोरकर साहेब यांनी चांगलं मार्गदर्शन आपल्या सर्वांना केलेलं आहे. त्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिल्या कारणाने आजच्या स्वागत अध्यक्ष अरुण गमळे साहेब यांना विनंती करतो की गणेश बोरकर साहेबांचं स्वागत करायचं आहे आणि आपल्या सर्वांना विनंती की टाळ्यांच्या गरजेला त्यांचं आपण या ठिकाणी करायचं आहे. धन्यवाद बोरकर साहेब, आपण चांगलं मार्गदर्शन केल्याबद्दल. या ठिकाणी